दिनेश आणि उत्सव टॅक्स प्लॅनिंगवर चर्चा करत होते. दिनेशने PPF, लाईफ इन्शुरन्स, ELSS फंड्समध्ये एकूण 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक केली. सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम केल्यावर काही टॅक्स भरावा लागणार नाही असं दिनेशला वाटत होतं. मात्र तरी त्याला 22,000 रुपये टॅक्स भरावा लागला. टॅक्स वाचवण्यासाठी आणखी काही मार्ग आहे का असं तो उत्सवला विचारतो. टॅक्स वाचवण्यासाठी 80C व्यतिरिक्त आणखी बरेच मार्ग आहेत असं उत्सव त्याला सांगतो. केंद्र सरकारने आता नवीन टॅक्स पद्धतीचा पर्याय दिलाय. वर्षाला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे बरेच लोक नवीन टॅक्स रिजिम निवडतात. मात्र अजूनही बरेच करदाते जुन्याच कर पद्धतीला पसंती देतात. जुन्या टॅक्स रिजिम अंतर्गत टॅक्स वाचवता येतो आणि गुंतवणुकीची सवयी लागते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लाईफ इन्शुरन्स, PPF, टॅक्स सेव्हिंग फंड्स, होम लोन प्रिन्सिपल सारखे खर्च किंवा गुंतवणूक दाखवून टॅक्सेबल इन्कम कमी करता येतो. मात्र बऱ्याच लोकांचा 80Cचा कोटा पूर्ण होतो. मात्र त्या व्यतिरिक्त आणखी कुठे गुंतवणूक करून टॅक्स वाचवता येईल का ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 80C व्यतिरिक्त टॅक्स वाचवण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत ते आता जाणून घेऊया. तुम्हाला जर टॅक्स लायबिलिटी बऱ्यापैकी कमी करायची असेल तर घर खरेदी करणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. होम लोनच्या प्रिन्सिपल रिपेमेंटवर सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयाचं डिडक्शन क्लेम करता येतं. जर आपण घर खरेदी केलं आणि दरवर्षी आपल्या EMI मधून आपण 1.5 लाख रुपयाचं प्रिन्सिपल रिपे केलं तर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. त्याचबरोबर आपण होम लोनवर जे व्याज भरतोय त्यावर आपल्याला सेक्शन 24B अंतर्गत वार्षिक 2 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. जर दिनेशने होम लोन घेऊन घर खरेदी केलं तर त्याचा दरवर्षी किती टॅक्स वाचेल, प्रॉपर्टीची किंमत किती वाढेल आणि एकंदरीत या निर्णयाचा त्याला खरंच फायदा होईल का ते आता सविस्तर जाणून घेऊया. समजा दिनेशने पुण्यातल्या हिंजवडी भागात 2 BHK फ्लॅट खरेदी केला तर 60 लाख रुपयाला त्याला चांगला 2 BHK फ्लॅट मिळू शकतो. घर खरेदी करण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पहिल्या वर्षी तो स्टॅम्प ड्युटीवर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. दिनेशने 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि 50 लाख रुपयाचं होम लोन 16 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलं तर 8.4% वार्षिक व्याजदरानुसार त्याला दर महिन्याला 47,400 रुपये EMI भरावा लागेल. 16 वर्षाचं होम लोन घेतल्यामुळे दिनेशला प्रिन्सिपलवर 1.5 लाख आणि व्याजावर 2 लाख असा पूर्ण टॅक्स बेनिफिट मिळवता येईल. आपण 3% रेंटल यील्ड गृहीत धरलं तरी 60 लाखाच्या प्रॉपर्टीवर दिनेशला वार्षिक 1,80,000 रुपये किंवा दर महिन्याला 15,000 रुपये रेंट मिळेल. आता घर खरेदी करून दिनेशचा किती इन्कम टॅक्स वाचेल ते जाणून घेऊया. समजा दिनेशचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आहे तर त्याला 80Cचे 1.5 लाख आणि इंटरेस्टचे 2 लाख असे 2 डिडक्शन क्लेम करता येतील आणि त्याचा टॅक्सेबल इन्कम 5 लाखाच्या खाली जाईल. त्यामुळे जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत कोणताही इन्कम टॅक्स त्याला भरावा लागणार नाही. त्याने कोणतंच डिडक्शन क्लेम नसतं केलं तर त्याला वर्षाला साधारण 72,000 रुपये म्हणजे महिन्याला 6,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागला असता. दिनेशचा EMI आहे 47,400 रुपये. त्याला दर महिन्याला रेंट मिळणार आहे 15,000 रुपये आणि टॅक्सची बचत होईल साधारण दर महिन्याला 6,000 रुपये म्हणजे त्याला नेट EMI केवळ 26,400 रुपये भरावा लागेल. आता 16 वर्षानंतर प्रॉपर्टीचं मूल्य किती होईल ते जाणून घेऊया. रिअल इस्टेटच्या किमती साधारण महागाईच्या दरानेच वाढतात असं ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं. त्यामुळे पुढचे 16 वर्ष दिनेशच्या फ्लॅटची किंमत दरवर्षी 7% वाढली तर 16व्या वर्षी फ्लॅटची किंमत असेल साधारण 1,77,00,000 रुपये. दिनेशने सुरुवातीला 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि पुढचे 16 वर्ष तो नेट 26,400 रुपये EMI भरतो. आता या गुंतवणुकीचा IRR किती येतो ते जाणून घेऊया. पहिल्या वर्षी त्याला 10 लाख रुपये डाऊन पेमेंट आणि त्या वर्षीचा नेट EMI म्हणजेच 26,400 गुणिले 12 महिने असे एकूण 13,17,000 रुपये भरावे लागतील. तिथून पुढे दरवर्षी 3,17,000 रुपये EMI त्याला भरावा लागेल. 17व्या वर्षी त्याच्या फ्लॅटची किंमत 1,77,00,000 रुपये झाली तर त्याला या सबंध गुंतवणुकीवर 10.30% वार्षिक रिटर्न मिळाला असं म्हणता येईल. प्रत्यक्षात हा रिटर्न 12% पेक्षा जास्त असेल कारण भविष्यात व्याजदर कमी होतील आणि रेंट वाढत जाईल. एकंदरीत विचार केल्यास टॅक्स वाचवण्यासाठी फ्लॅट खरेदी करण्यात आपला नक्कीच फायदा आहे. दिनेशप्रमाणे तुम्ही देखील यावर्षी टॅक्स भरला असेल पण पुढच्या वर्षी तो वाचवायचा असेल तर या डिडक्शन्सचा नक्की फायदा करून घ्या. सगळ्यात आधी जुनी आणि नवीन यापैकी नक्की कोणती टॅक्स रिजिम आपल्या फायद्याची आहे ते समजून घ्या. जर जुनी टॅक्स रिजिम निवडून तुमची टॅक्सची जास्त बचत होत असेल
तर जास्तीत जास्त डिडक्शन्स क्लेम करण्याचा प्रयत्न करा आणि टॅक्स वाचवा. नवीन आर्थिक वर्ष आत्ताच चालू झालंय, त्यामुळे आता शांततेत टॅक्स प्लॅनिंग केलं तर नक्की टॅक्स वाचवता येईल.